राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस। चंद्रपूर मराठवाडा शेतकरी सुखावले। दुष्काळग्रस्त लातूरातही पाऊस सैराट बरसला। नांदेडमध्ये पहिल्याच पावसात भरला नाला। जलयुक्त शिवाराच्या कामामुळे लोहा तालुक्यात मिटला 7 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न। परभणीत पाऊस लांबल्याने पेरणा खोळंबल्या। पेरणीला एक पाऊस न पडल्याने बळीराजा हवालदिल। विदर्भात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त। मान्सून सक्रिय न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ। नाशिकमध्ये किसान सभेचा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा। वनजमिनीचा प्रश्न मार्गी लावण्याची आदिवासी बांधवांची मागणी। सोलापुरातील उच्च शिक्षित शोभा वाघमारे खून प्रकरणात संपूर्ण कुटुंबाला अटक। प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मुलीचा गळा दाबून केला होता खून। मुंबईत मराठी शाळा ओस पडत असल्या तरी ग्रामीण भागात मात्र विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद। श्रीरामपूर तालुक्यातल्या 124 शाळांमध्ये पटसंख्येवर 90% मुलं। आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी 27 जूनला ठेवणार प्रस्थान। पालखी सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण। त्याचबरोबर जाणून घेऊयात वारकऱ्यांना ओढ लागली विठुरायाची। देहू घाटावर पाहायला मिळते वारकऱ्यांची लगबग। नमस्कार, मी विशाल। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत। चला सुरुवात करूयात खास घडामोडींनी। म्हणजे खास या अर्थाने की त्या सुखावणाऱ्या अशा घडामोडी आहेत। अर्थातच जाणून घेऊयात राज्यातल्या पावसाबद्दलच्या घडामोडी। चला आज राज्यामध्ये पाऊस हा पडलाय की नाही आणि एकूण काय घडलंय हे जरा आपण जाणून घेऊयात। लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी गावच्या परिसरात पावसानं धडाकेबाज एंट्री घेतलेली आहे। सर्वत्र पाणीच पाणी बघायला मिळतंय। पावसाचा जोर इतका जास्त होता की या भागात अक्षरशः अतिवृष्टी झाल्याचं चित्र निर्माण झालं। दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील लोहा या दुष्काळग्रस्त तालुक्यात अत्यल्प पाऊस होऊनही जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे तालुक्यातील 7 गावांचा पाण्याचा प्रश्न जो आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तो मिटलेला आहे। तर चंद्रपूर शहरासह चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा आणि कोरपणा या ठिकाणी म्हणजे कोरपणासह जिवती या तालुक्यात पावसाचं आगमन झाल्याने शेतकरी आनंदित झालेत। याच बातम्या जरा सविस्तर जाणून घेऊयात। पाण्याच्या एका थेंबासाठी भटकंती करायला लावणाऱ्या लातूर जिल्ह्यातलं चित्र काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं होतं आणि याच जिल्ह्यात पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी अतिवृष्टी निर्माण झालेली, अतिवृष्टीचं चित्र निर्माण झालेलं आणि हे चित्र सुखावणारं असं चित्र आहे। निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी गावातले हे दृश्य आहेत। पहिल्याच पावसात गावातले नाले ओढे भरभरून वाहताना दिसतात। रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि या गावात वाहणारी तेरणा नदी भरून वाहते। केवळ 2 तासात 94 मिलीमीटर पावसाची नोंद औराद या परिसरात झालेली आहे। गेल्या 25 वर्षात पहिल्यांदा या भागात अतिवृष्टीचं चित्र पाहायला मिळते आणि हे चित्र निश्चितपणे सगळ्यांना आनंदित करणार आहे। तेरणा नदी भरून वाहते। पाण्याची पातळी अधिक वाढल्याने या नदी पात्रावर असणाऱ्या एका बंधाऱ्याचे 3 दरवाजे उघडावे लागलेत। पावसाच्या एका सरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लातूर जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला। बरोबर 1 महिन्यापूर्वी दुष्काळग्रस्त लातूरमध्ये भीषण स्थिती होती। पाण्याअभावी नद्या नाले कोरडे ठाक पडले होते। लोक पाण्याच्या एका हंड्यासाठी पायपीट करत होते। मात्र अवघ्या 2 तासांमध्ये चित्र बदललं आणि औराद शहाजानी गावात पाणीच पाणी झालं आणि ही त्याची दृश्य आहेत। या ठिकाणाहून या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। मान्सूनच्या आधीच निलंगा तालुक्यातल्या औराद परिसरामध्ये पावसानं हजेरी लावली आणि पहिल्याच पावसामध्ये तेरणा नदीला पाणी आलं। त्यानंतर काल पावसानं कहरच केला। काल तब्बल 2 तास पाऊस जवळपास औराद आणि औरादच्या आसपासच्या 20 गावांच्या परिसरामध्ये पडला। 2 तासामध्ये
94 मिलीमीटर इतका पाऊस, एवढा तुफान पाऊस या भागामध्ये झाला आणि या भागात पाणीच पाणी झालं। आपण पाहू शकतो औरादमधली तेरणा नदी आहे, या तेरणा नदीच्या पात्रामध्ये देखील पाणी पूर्णपणे भरलेलं आहे आणि या नदीचं पाणी काल एवढं वाढलं होतं की इथून जवळच असलेल्या तगरखेडा इथल्या उच्चस्तरीय बंधाऱ्याचे 3 दरवाजे उघडण्यात आले आणि ते पाणी कर्नाटकातल्या सीमेमध्ये सोडून देण्यात आलं। त्यामुळे आता इथल्या लातूर जिल्ह्यातल्या या औराद शहाजनी परिसरातल्या गावखेड्यातल्या जवळपास 20 ते 25 गावांचा लोकांचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटलेला आहे आणि आता सध्याची आपण परिस्थिती पाहू शकतो की या ठिकाणी पाणी या तेरणा नदीला आलेलं आहे आणि जवळपास 20 गावं या तेरणा नदीच्या पात्रावरती अवलंबून आहेत। नितीन बनसोडे, IBN लोकमत, लातूर। दुसरीकडे चंद्रपूर शहरातही दमदार पावसानं झोडपून काढलेलं असून जिल्ह्याच्या काही भागातही पावसाचं आगमन झालंय। बऱ्याच दिवसांपासून चंद्रपूरकर पावसाची वाट पाहत होते। पावसानं दडी मारल्यानं उकाडा वाढला होता। 4 वाजताच्या दरम्यान म्हणजे आज 4 वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह दमदार पावसानं उपस्थिती लावल्यानं उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। चंद्रपूर शहरासह चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा आणि कोरपाण्यातल्या जिवती तालुक्यातही पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी आनंदात आहेत। तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील लोहा या दुष्काळग्रस्त तालुक्यात अत्यल्प पाऊस होऊ नये जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे तालुक्यातील 7 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। आतापर्यंत लोहा तालुक्यात सर्वात कमी 72 मिलीमीटर इतका पाऊस झालाय, पण पहिल्याच पावसात 11 किलोमीटरच्या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। जलयुक्त शिवार योजनेतून या मोठ्या नाल्याचं खोलीकरण आणि सरळीकरण करून आंबेसागवी ते धावरीपर्यंत 4 गावांना जोडण्यात आलं। विशेष म्हणजे या नाल्यात यापूर्वी कधीच पाणी अडवण्याचा प्रयत्न झाला नव्हता। मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली असली तरीही परभणीमध्ये म्हणावा तसा पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे बळीराजाच्या अपेक्षांचा भंग झालाय। जून महिना संपत आलेला असला तरीही जिल्ह्यात पेरणीलायक पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे पेरण्या खोळंबल्यात। मराठवाड्यात मागच्या 3 वर्षांमध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती होती, त्यातच परभणी जिल्ह्यामध्ये जास्त परिस्थिती गंभीर होती आणि यंदा तरी 4थ्या वर्षी तरी पाऊस चांगला पडेल अशी अपेक्षा सर्वांना होती आणि याच प्रकारचं सर्व भाकीतही अनेक वेधशाळांनी केलेलं आहे की यंदा पाऊस चांगला आहे। परंतु आता जून महिना संपत आलेला आहे तरी सुद्धा परभणी जिल्ह्यात पाऊस नाहीये। त्यामुळे आपण बघू शकतो शेतं असे ओसाड पडलेली आहेत, शेतकऱ्यांनी खतं असतील, बियाणे असतील सर्व आणून ठेवलेलं आहे, परंतु पाऊसच नाहीये। त्यामुळे जिल्ह्यामध्ये पूर्ण जून महिना संपत आलाय तर फक्त 1% पेरणी, ती ही कापसाची पेरणी झालेली आहे। आपण बघू शकतो शेतामध्ये शेतकरी आपलं मन रमवण्यासाठी एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा पाळी घालण्याचं काम आता या ठिकाणी सुरू आहे, परंतु पाऊस मात्र काही येत नाहीये। सर्वत्र असं शेत ओसाड पडलेलं आहे। चातक जे पक्षी आहेत त्या पक्षाप्रमाणे शेतकरी सुद्धा पावसाची वाट बघत आहेत। रोज आभाळ येते परंतु रोज पाऊस काय पडत नाहीये, त्यामुळे येणारा काळ कसा असेल हे सांगणं आता कठीण झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश चोपडेसह पंकज क्षीरसागर, IBN लोकमत, परभणी। दुसरीकडे नाशिकमध्ये आज किसान सभेने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता। कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली 7000 आदिवासी शेतकरी आदिवासी शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते आणि यावेळी मोर्चेकऱ्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून 32,000 दाव्यांच्या संदर्भात असणाऱ्या प्रलंबित मागण्या समोर ठेवल्या आणि त्यामध्ये दावेदारांना वनजमीन द्या, अपात्र दाव्याची फेरचौकशी करा, गहाळ दाव्यांचा शोध घेऊन मंजूर करा, गायरान जमीन कष्णाऱ्यांच्या नावे करा या प्रमुख मागण्यांबद्दल या बैठकीत निर्णय घेण्यात आला। या सगळ्या घडामोडीनंतर इथे वेळ झाली एक ब्रेकची आणि ब्रेकनंतर पाहूयात। अहमदनगरमध्ये मराठी शाळांनी टाकली कात, मराठी शाळांची पटसंख्या वाढली। ब्रेकनंतर एक महत्त्वाची ताजी बातमी अशी की जळगाव मधल्या चाळीसगाव तालुक्यातील 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय। पिंपळवाड डिकुम इथे एका विहिरीत पडून या 4 जणांचा मृत्यू झालाय। शेतातील विहिरीच्या मोटारीचं काम सुरू होतं आणि त्यावेळी ही घटना घडली आहे।
एक महत्त्वाची ताजी बातमी आपण बघतोय। जळगावमध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये विहिरीत पडून 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। पिंपळवाड निकुम इथे असणारी एक विहीर जी आहे, ज्या विहिरीत पडून या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला 4 जणांचा, आणि शेतातील विहिरीच्या मोटारीचं काम यावेळी सुरू होतं, त्यावेळी ही घटना घडलेली आहे। यानंतर जाणून घेऊया बातमी आहे शाळेबद्दलची। मुंबई पुणे सारख्या शहरात मराठी शाळा ओस पडत असल्या तरी ग्रामीण भागात मात्र मराठी शाळांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। विशेषतः श्रीरामपुरात तर मराठी शाळांसमोर आत्ताच ॲडमिशन फुलच्या पाट्या झळकू लागलेल्या आहेत। बघूयात नेमकं काय वास्तव आहे। वर्गात डिजिटल शिक्षण घेणारी ही मुलं पहा। यांच्या गणवेशावरून ही मुलं इंग्रजी शाळेची मुलं असल्यासारखं वाटेल, पण थांबा, लगेच निष्कर्ष काढू नका। हे विद्यार्थी आहेत नगर जिल्ह्यातल्या झेडपीच्या शाळेतले। इंग्रजी शाळांशी स्पर्धा करताना झेडपीच्या शाळांनीही त्यांच्या कार्यपद्धतीत बदल केलाय। परिणामी मराठी शाळांमधली गळती थांबली। एकट्या श्रीरामपूर तालुक्यातल्या 124 शाळांमध्ये पटसंख्येवर 90% मुलं आहेत। शाळांच्या प्रगतीसाठी आम्ही शिक्षकांना आणि पालकांना प्रोत्साहित केलं। शिक्षकांनी आणि पालकांनी आम्हाला त्यासाठी भरभरून योगदान दिले। शाळांचं जे जुनं रूप होतं ते पालकांच्या मदतीतून आणि लोकसहभागातून पूर्णपणे बदललंय। इंग्रजी शाळांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनीही परत झेडपीच्या शाळेचा रस्ता धरलाय। काही झेडपीच्या शाळांनी तर पट भरल्यानं प्रवेश बंद केलेत। आम्ही जी गुणवत्ता पालकांना दिली, विद्यार्थ्यांना दिली, समाजाला दिली, ते समाजाच्या लक्षात आलं, पालकांच्या लक्षात आलं, आणि त्यानंतर आमच्याकडं विनासायास मुलं येऊ लागली। अगदी इंग्लिश मीडियमची सुद्धा मुलं भरपूर प्रमाणात शाळेमध्ये येऊ लागलेत। अतिशय परिश्रमपूर्ण 3 वर्षापासून शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष दिलं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना प्रोत्साहित केलं। इंग्रजी शाळांमध्ये जे शिक्षण मिळतं ते झेडपीच्या शाळेत मिळत असेल तर इंग्रजी शाळेत जायचं कशाला असा सवाल आता पालक विचारू लागलेत। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये थोडीशी उदासीनता होती, परंतु आता आमूलाग्र बदल जिल्हा परिषदेच्या पद्धतीमध्ये झाल्यामुळं लोकांचं कला मराठी शाळेच्या माध्यमातून शिकण्याकडे जास्त झालेला आहे। त्याचा अनुभव लोकांना असा आलेला आहे की एक तर कमी खर्चामध्ये इथं शिक्षण चांगल्या पद्धतीचं मिळतंय। इंग्रजीकरणाच्या लाटेत मराठी शाळांचं काय होणार असा सवाल विचारला जात होता, पण आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही आशादायी चित्र दिसायला लागलंय। इंग्रजी शाळांकडे पालकांचा असलेला जो कल आहे तो आता बदलताना दिसतोय। त्यामुळे यावर्षी झालेले जे ऍडमिशन आहेत त्यामध्ये मराठीचा टक्का नक्कीच वाढलेला दिसतोय। हरीश देमोटे, IBN लोकमत, अहमदनगर। यानंतर जाणून घेऊयात वाडा तालुक्यातील 300 जिल्हा परिषद शाळा आणि हायस्कूलमधील 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलंय। 1,05,000 वह्या वाटपाचा कार्यक्रम ठाण्याच्या अक्षय शक्ती या सेवाभावी संस्थेने आयोजित केला होता। मागच्या वर्षी या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली। भविष्यात असे उपक्रम वाढवून शक्य झाल्यास 10 शाळा दत्तक घेण्याचा विचार असल्याचं संस्थेच्या मिनी सुबोध यांनी सांगितलंय। या वाडी तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी हे ग्रामीण भागातील ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे असे आदिवासी समाजातील विद्यार्थी येतात। त्यांच्या पालकांची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आपल्या मुलांना वह्या किंवा इतर शैक्षणिक साहित्य ते पुरेशा प्रमाणात देऊ शकत नाही। त्यांच्या अभावी या मुलांचं शिक्षण खोळंबण्याचे प्रकार होतात। ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर अनेक सेवाभावी संस्थांच्या बरोबर NGOच्या बरोबर प्रयत्न करून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देता येईल असा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये अक्षय शक्ती ग्रुप ही संस्था आम्हाला मोलाचं सहकार्य करते। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर बघणार आहोत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी 27 जूनला ठेवणार प्रस्थान। पालखी सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण।
जय हरी माऊली दर्शक, चला वारीची तयारी करूयात, कारण तशा घडामोडी घडताना दिसत आहेत. 27 जूनला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. देहू देवस्थानतर्फे देखील सर्व तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसर स्वच्छतेबरोबरच मंदिर परिसरात 28 CCTV बसवण्यात आले आणि यावर्षी स्वच्छ वारी सुंदर वारी ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे. तसंच यावर्षी 2 तिथी कमी आल्याने अंथुर्णे इथला मुक्काम रद्द करण्यात आला असून इंदापूर इथे 2 दिवसांऐवजी 1 दिवसाचा मुक्काम असणार आहे. पालखी सोहळ्याच्या तयारीविषयी जाणून घेतलंय आमची प्रतिनिधी हलिमा कुरेशी हिनं. आपल्या मंदिराची काय तयारी झालेली आहे, काय सांगा? आता आमची प्राथमिक तयारीमध्ये सर्व दिंड्यांना आम्ही पत्रव्यवहार पूर्ण होऊन रथाची पूर्ण सजावट, रथाची पॉलिश, रथाची डागडुजी पूर्ण झालेली आहे. पालखीची पूर्ण पालखी उतरून पालखीची पॉलिश, पालखीची गरुड तक्के, ध्वज, पालखीचे इनामी ध्वज, पालखीचे मेघडंबरी ह्या सर्व पॉलिश करून त्याची प्राथमिक सर्व तयारी झालेली आहे. टाळ मृदुंग, लावणी मृदुंग, स्मृती टाळ, घोष, शेवू ब्रह्मरस आवडीने या अभंगाप्रमाणे टाळ, पखवाद आमचे सर्व सगळी तयारी तुम्ही सज्ज आहात पालखी सोहळ्यात सहभागी व्हायला. मंदिराकडून नेमका सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून काय नेमकी तयारी करणार? या वर्षी आम्ही मंदिराकडनं 27-28 CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. मंदिरामध्ये प्रत्येक द्वारामध्ये उत्तर दर्जा, पूर्व दर्जा, महाद्वार प्रत्येक ठिकाणी शासकीय पोलीस कर्मचारी तसेच आमच्या देवस्थानकडनं त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड त्या ठिकाणी तैनात केलेली आहे, त्यांची व्यवस्था केलेली आहे. मंदिरामध्ये स्वच्छतेसाठी साधारण मंदिर 52 कर्मचारी सोडून अजून 52 कर्मचारी घेऊन 104 कर्मचाऱ्यांचा स्टाफ आता मंदिरामध्ये स्वच्छता आणि इतर डागडुजी आणि तयारीसाठी सज्ज आहे. मंदिर आत्ता प्रस्थान सोहळ्यासाठी पूर्ण तयारी असून प्रत्येकाला आस लागली आहे पंढरीच्या राया. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.